नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बीड जिल्ह्याचं जो प्रकरण झालेलं आहे मस्साजोगचं, तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजची जी बातमी असणार आहे ती मस्साजोग प्रकरणावरच असणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आताच्या घडीला जे जे अपडेट आलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर बीड जिल्ह्याचे जे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधले जे मस्साजोग गावचे सरपंच होते संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील जे वातावरण जे होतं तर ते राज्यभर वातावरण तापलं। हिवाळी अधिवेशनामध्ये पण जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस यांनी तर या प्रकरणी सरकारला गंभीर प्रकरणासाठी हे जे प्रकरण आहे ते गंभीर आहे आणि याच्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली होती। आणि या हत्येच्या कटात सहभागी असणारे जे 4 आरोपी होते ते पोलिसांनी पकडण्यात यश आलं होतं, परंतु आतापर्यंत जे 3 आरोपी आहेत ते फरार आहेत। आणखीही पोलिसांना ते पकडण्यात यश आलेलं नाहीये। यासाठी पोलिसांचे जे 9 पथक आहेत तर ते या आरोपीला पकडण्यासाठी कार्य करत आहेत। वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यांना पकडण्यासाठी आता पोलिसांचे विविध 9 पथक जे आहेत राज्यभर ते त्यांचा शोध घेत आहेत। अपहरण, हत्या या मुद्द्यावरून हे जे सत्ताधारी म्हणजे हे जे प्रकरण होतं संतोष देशमुख हत्येचं तर ते खरं तर खंडणीच्या प्रकरणावरनं पुढे आलं होतं। आणि जे केज तालुक्यामधील मस्साजोग गावामध्ये अवधा नावाच्या कंपनीचं जे पवनचक्की प्रकल्पासंदर्भातले जे खंडणीचं प्रकरण झालं होतं तेथे अशोक सोनवणे नावाचा जो वॉचमॅन होता त्याला झालेली हाणमार आणि त्याच्यानंतर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख याच्यामध्ये का जाब विचारण्यासाठी गेलेले असताना त्यांच्यामध्ये झालेले वादवाद आणि त्यानंतर झालेली ही घटना याचा हा पूर्ण म्हणजे संदर्भ आहे। तर अपहरण, हत्या या मुद्द्यावरून सत्ताधारी म्हणजे खंडणी, अपहरण आणि हत्या या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक मंत्र्यांनी न्यायाची मागणी सरकारकडे केलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार तसेच विरोधी पक्षातील पण आमदार, खासदार यांनी न्यायाची मागणी केलेली आहे। ही घटना जी आहे अवधा नावाची जी कंपनी आहे या कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्याची आरोप जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्यावर आहेत आणि त्यांच्यावर तशा प्रकारची एफआयआर केस न्यायालय म्हणजे ते केस पोलीस स्टेशनला दाखलही करण्यात आलेली आहे। तब्बल 22 दिवसांनी पोलिसांना वाल्मिक कराड यांना पकडण्यात यश आलं नव्हतं, परंतु त्यांनी स्वतःच आत्मसमर्पण केलेलं आहे। पुण्याच्या पाषाण रोड येथील सीआयडी ऑफिसमध्ये त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केलेलं आहे। आणि जेव्हा ते आत्मसमर्पण करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी जे वापरण्यात आलेली कार होती म्हणजे जी स्कॉर्पिओ गाडी होती तर त्याच्यावरनं आज मोठा राडा झालेला आहे। हा जो प्रकरण आहे तो बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाचे जे जितेंद्र आव्हाड आहेत यांनी याच्यावर आता एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विट करून ह्या मुद्दा उचललेला आहे। तर वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोलिसांना शरण गेला तर ती गाडी जी आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचे आरोप जे आहेत ते बीडचे खासदार जे आहेत बजरंग सोनवणे यांनी केले आहेत। त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड यांनीही अनेक दावे केलेले आहेत। ज्या गाडीतून वाल्मिक कराड जे आहेत पोलीस ऑफिसला गेले ती गाडी अजित पवार जेव्हा मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये हीच गाडी जी होती तर ती असल्याचा दावा आता संतोष देशमुख यांना भेटण्यासाठी गेले म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले असताना ती गाडी होती। तीच गाडी आता वाल्मिक कराड यांनी जेव्हा सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं त्यावेळी तीच गाडी त्याच्याकडे असल्याचे दावा त्यांनी केलेला आहे। तर ही जे वाल्मिक कराड पुण्यात हजर होणार हे सर्व महाराष्ट्राला माहिती होतं असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे। तर पुण्याहून केजला घेऊन जाणार हेही माहिती होते। हजारो लोक तिथं गोंधळ घालणार, अराजकता माजवणार हेही पोलिसांना आणि सरकारला माहिती होतं। तरीही अशा प्रकारे हे जे घटना आहे तर त्या घडत असताना सरकार का गप्प आहे आणि पोलिसांवर जे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे तर त्याच्यावर पोलिसांवरही आता वेगवेगळा संशय बळावत आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। तर हे जे मस्साजोग गावचं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण झालेलं आहे
त्यावरनं राज्यामध्ये जे वातावरण तापलेलं आहे आणि वाल्मिक कराड यांना आता 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्यावरनं वेगवेगळे विषय जे आहेत ते पुढे येत आहेत, वेगवेगळे मुद्दे पुढे येत आहेत आणि याच्यावरनं आता राज्यामध्ये आणि राज्यातील सरकारवर वेगवेगळे आरोप आता सत्ताधारी आणि विरोधकांकडनं पण करण्यात येत आहेत. तर त्याच्या संदर्भातली आजची ही बातमी होती. तर ही संपूर्ण बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर याच्यामध्ये तुमचं काही शंका असतील आणि तुमचे काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं याच्यावर काय मत येतं तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटवर बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.